लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आता रम्याच्या पायाला ठेस लागलेली असते. काव्या तिथे येऊन आता रम्याला बोलू लागते की जीवनात आणि आयुष्यात ठेस हा महत्वाचा आहे. माणसाला ठेस लागल्याशिवाय अक्कल येत नाही. तेव्हा रम्या म्हणते की खूप जास्त बोलते काव्या तू. तेव्हा काव्या म्हणते की बोलणारच ना, कारण तुझे खरे रंग माझ्यासमोर आलेत. आणि आता काय, मी तुला सुखाने जगू देणार नाही रम्या. आता तू फक्त बघ, मी तुझे कसे 12 वाजवते. तर दुसरीकडे नंदी आणि जीवा त्या लहान मुलांना किडनॅप करणाऱ्या बाईला पकडण्यासाठी सज्ज असतात. तर ती बाईसुद्धा आता वेषांतर करून एक नवीन बाळ चोरी करण्यासाठी पाळणा घराच्या बाहेर आलेली असते. नंदिनी आता खूपच रागात असते आणि म्हणते की एकदा येऊ दे त्या बाईला माझ्यासमोर, तिला मी सोडणार नाही. पण काहीतरी भलत्याच घडणार असत. ती बाई एकटी नसून तिच्यासोबत तिची पूर्ण टोळी असते आणि खरं तर यांच्या सापड्यामध्ये आता नंदिनी अडकणार आहे. तर आता पुढच्या भागात बघूया जीवा कशा प्रकारे या गुंडांच्या तावडीतून नंदिनीचा जीव वाचवतो.